मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ओल्या खोबऱ्यापासून वेगळा पदार्थ दाखवणार आहे आणि प्रत्येक वेळेला आपण गोड पदार्थ करतो, तर आज आपण हा पदार्थ तिखट बनवणार आहे। तर त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी अर्धा नारळ किसून घेतलेला आहे, मैदा घेतलेला आहे पाऊण वाटी, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर, चाट मसाला, धने पावडर, साखर, मीठ आणि ओवा घेतला आहे, आलं किसून घेतलंय, लसूण घेतलेला आहे। गव्हाचं पीठ आणि मैदा एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। 1 पळी तेल घालायचे, त्यानंतर ओवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मीठ टाकून घ्यायचे आणि छान एकजीव करायचे। छान एकजीव झालेले आहे, बघू शकता छान असा लाडू तयार झाला आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। तिने मी कणकेचा गोळा तयार केला आहे, खूप पाणी पण नाही लावलेले आहे, असं मीडियम भिजायचं आपल्याला। आणि आता थोडंसं वरून पाणी असं टाकून घ्यायचे आणि मसाला तयार होईपर्यंत झाकून ठेवायचे। मी आधीच कढई ठेवली होती तापायला, त्यात आपल्याला 1 पळी तेल टाकून घ्यायचे आणि छान गरम होऊ द्यायचे। छान तापलेले, थोडी राई घातली मी त्यात, जिरं घालायचे आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे, आल्याची पेस्ट टाकायची आहे, लसूण टाकून घ्यायचं आहे, धनेपूड टाकायची आहे आणि नॉर्मल चाट मसाला टाकायचा आहे, थोडाच टाकायचा आहे आपल्याला आणि एकजीव करून घ्यायचं। इथे एकजीव केल्यानंतर हे खोबरं यात टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे। यात लगेच साखर घालायची थोडी आणि 5 मिनिटं आपल्याला हे छान होऊ द्यायचे। कोथिंबीर घातली, थोडं मीठ घालायचे कारण की आपण इथे चाट मसाला घातलेला, तर आपण हे परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला गार करून घ्यायचे। मसाला गार होईपर्यंत आपल्याला यावर तेल टाकून थोडं छान असं मळून घ्यायचे। गोळे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला पुरी एवढं लाटून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं लाटून घ्यायचे। छान लाटून झालेलं आहे आणि मसाला सुद्धा गार झालेला आहे। अशा पद्धतीने प्रत्येक याच्यावर आपल्याला मसाला भरून घ्यायचा। पूर्णपणे मसाला भरून घेतला आहे आणि आता आपल्याला असं एकत्र कणिक जवळ आणायचं आहे। हे बघा, छान असं मोदकासारखं करायचं आहे आणि उरलेलं कणिक थोडं साईडला काढून घ्यायचे। हे अशा पद्धतीने, हे बघा, हे असं कणिक थोडंसं आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आणि हा गोळा बिलकुल आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे। उंडे भरून घेतले आपण खोबऱ्याच्या सारणाने आणि नॉर्मल असं आपल्याला लाटण्याने प्रेस करून घ्यायचे। तापायला तेल ठेवलं होतं मी आणि त्यात आता आपल्याला हे एक एक करून सोडून द्यायचे, पण आपल्याला हे मीडियम गॅसवर तळायचे। सारखं हलवत राहायचे आणि लगेच ही बाजू अशी उलटी करून घ्यायची। असे तळून झालेले आणि रंग पण खूप छान आलेला आहे। आता ह्याच रंगावर आपल्याला बाकीचे सर्व तळून घ्यायचे। नारळाचा आपण तिखट पदार्थ केलेला आहे, खमंग खुसखुशीत असा पदार्थ केलेला आहे। बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून मला नक्की सांगा। बघू शकता खूप छान झालं आहे आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू।